नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज ओल्या हरभऱ्याची रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथे 1 वाटीभर ओले हरभरे घेतलेले आहेत. खोबरं घेतलेलं आहे 1 चमचाभर. 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात. कोथिंबीर आणि मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता ही कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही भाजून पण घेऊ शकता भाजीसाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर हे ओले हरभरे भाजून घ्यायचे. तर ओले हरभरे भाजल्यामुळं छान असं वाटतात, एकदम बारीक पेस्ट बनते. यामुळे याला भाजून घ्यायचे. ओले हरभरे भाजत असताना चमच्यानं हलवत राहायचे, कारण करपण्याची शक्यता असते. आता इथं भाजून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे. आता याच कढईमध्ये सर्व मसाला तयार करून घ्यायचा आहे. तेल टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहे आणि याच्यातच लसूण पाकळ्या आणि खोबरं पण टाकून भाजून घ्यायचे. अद्रक असेल तर टाकायची, माझ्याकडे नाही त्यामुळे मी अद्रक घेतलेली नाही. आता एक छान असा मसाला भाजून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. सुरुवातीला ओले हरभरे वाटून घ्यायचे ते एकदम बारीक असे. आता इथे एकदम बारीक असं पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची बाजूला. आता याच भांड्यामध्ये भाजलेली 1 मिरची टाकून घ्यायची आणि भाजलेला सर्व मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आता थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर नसेल तर धने टाकायचे, थोडासा कढीपत्ता टाकायचा. आता इथं पाणी टाकून पेस्ट तयार केलेली आहे. आता या कढईमध्ये तेल टाकायचे. तर ह्या भाजीची चव एकदम छान लागते आणि भाकरीसोबत तर एकदम सुंदर अशी चव आहे. तर एकदा नक्की बनवा तुम्ही. एकदा ही भाजी तुम्ही सारखंच बनवताल या पद्धतीनं. आता इथं जेवढं तेल टाकायचं तेवढं टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. आता ही मसाला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. घरगुती काळं तिखट टाकायचे. गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा. आता इथं छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, बघू शकता.
चमच्यानं हलवत राहायचे, कारण करपण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये मी बाजूला गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर या भाजीला पाणी गरमच करून टाकायचे. आता जे वाटलेले ओले हरभरे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि भाजीला छान असे उकळी येऊ द्यायची. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून हिरवी. आता इथं भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. तर एकदम छान आणि चवदार अशी भाजी आहे. एकदा नक्की बनवा. आता इथं भाजीला उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचे. तर या ओल्या हरभऱ्याचे तुम्ही धपाटे, बेसन, आणखीन अनेक प्रकार असतात, ते पण तुम्ही बनवू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.